आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। अंबरनाथ पुलिस थाना क्षेत्र में दो महिलाओं से जबरन सोने की चेन छीनने वाले दो आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपियों के पास से कुल 13 ग्राम वजन के सोने के गहने और एक स्कूटर सहित कुल 2,10,000 रुपए का माल जब्त किया गया है। पुलिस ने दो मामलों का खुलासा करते हुए यह कार्रवाई की। करीब 10 दिन पहले एक महिला बदलापुर तालाब के पास वॉकिंग करके घर लौट रही थी। तभी स्कूटर पर सवार दो अज्ञात व्यक्तियों ने महिला के गले से 10 ग्राम वजन सोने का मंगलसूत्र और 3 ग्राम वजन की सोने की चेन जबरन छीन ली थी। इस घटना की शिकायत अंबरनाथ पुलिस थाने में दर्ज कराई गई थी। वरिष्ठ पुलिस निरीक्षक किशोर शिंदे के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक विजय काजारी और उनकी टीम, जिसमें पुलिसकर्मी मंगेश सूर्यवंशी और मुरलीधर गवड़ी ने घटनास्थल और अंबरनाथ, बदलापुर, उल्लासनगर, कल्याण इलाके के सीसीटीवी फुटेज की जांच की। जांच के आधार पर पुलिस ने कैंप 5 प्रभात गार्डन इलाके के निवासी जय ज्ञानचंदानी और डोंबिवली कोलेगांव निवासी जितेंद्र कांबले को गिरफ्तार किया। नमस्कार। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे। यामध्ये दिनांक 2 तारखेला चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता। यामध्ये अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शिंदे, त्यानंतर एपीआय काजारी, गवळी आणि सूर्यवंशी असे यात तपास करत होते। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या हवालेने त्यांनी 2 आरोपी जे आहेत त्यात निष्पन्न केलेले आहेत। त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 2 दिवसची पोलीस कस्टडी मिळाली होती। त्यात त्यांनी 2 गुन्हे केल्याचं कबुली दिलेली आहे। यात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचं एक चेन स्नॅचिंग आणि डोंबिवलीची ही चेन स्नॅचिंग असे जवळपास 15 ग्रॅम सोनं जे आहे त्यांनी ते आपण रिकवर केलेलं आहे। त्यांचे आणखी त्यामध्ये काही गुन्हे आहेत का या अनुषंगाने आणखी आपण पीसीआर वाढवून घेत आहोत। या आरोपींची या अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्वरित किंवा इझी मनी त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपण वॉकिंगला किंवा बाजारात जात असताना सतर्क राहून लक्ष ठेवून या गोष्टी ज्या आहेत त्याची पुनरावृत्ती टाळण्याच्या अनुषंगाने सर्व सुरक्षित उपाययोजना त्यांनी केली पाहिजे। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत आपण नाकाबंदी आणि प्रभावी या अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची योजना आपण केलेली आहे। सर, पालेगावमध्ये जी लहान मुलाला लिफ्टमध्ये मारहाण झाली होती त्यातला आरोपी अटक केलेला आहे, काय माहिती? संबंधित गुन्हा जो आहे तो दाखल झाल्यानंतर आज रोजी संबंधित अपराधीला आपण अटक करत आहोत। शिवाजीनगर तपास पथक जे आहे ते पुढील कारवाई करून मान्य न्यायालयासमोर संबंधित आरोपीला हजर करणार आहे।